आता तुम्ही स्मोकिंगचं म्हणाल तर स्मोकिंगमुळे काय होतं माहिती आहे का सर, आतल्या रक्तवाहिन्या असतील तर रक्तवाहिन्याच्या आतील जी पोकळी आहे ती बारीक होऊ लागते. एंडोथेलिन लायनिंग म्हणायचं त्याला. तर ती खराब होऊ लागते. त्यामुळे पोकळी लहान झाली किंवा ती डॅमेज झाली मग त्याच्यामधून रक्तप्रवाह व्यवस्थित जात नाही. याचा स्मोकिंगचा हृदयावरती सुद्धा वाईट परिणाम होतो, ब्लड सर्क्युलेशनवरती पण वाईट परिणाम होतो आणि अनुषंगाने ब्लड फ्लोच जर व्यवस्थित जात नसेल तर पेनिसपर्यंत सुद्धा रक्तप्रवाह व्यवस्थित पोहोचत नाही. त्यामुळे इरेक्शनला अडचण येते. म्हणजे ब्लड फ्लो कमी मिळाल्यामुळे जो इरेक्टाईल डिस्फंक्शन होतो, वॅस्क्युलोजेनिक म्हणा किंवा रक्तवाहिन्यांसंबंधित असणारा तो इरेक्टाईल डिस्फंक्शन होण्याची शक्यता स्मोकिंगमुळे नाकारता येत नाही. आणि अशी सवय जर तुम्हाला वर्षानुवर्ष असेल तर नक्की त्याचा विपरीत परिणाम रक्तवाहिन्यांवरती होतो आणि अनुषंगाने इरेक्टाईल डिस्फंक्शन होतं. आता वळूयात अल्कोहोलकडे. अल्कोहोल आता काही जणांना कधीतरीच अल्कोहोल करतात किंवा कमी प्रमाणात करतात. अशा माणसांमध्ये सुरुवातीला मेंदूवरचा जरा ब्रेक सैल होतो आणि कॉन्फिडन्स वाढतो. परंतु जेव्हा त्याची अतिमात्रा होते तेव्हा नर्व्ह सिग्नल व्यवस्थित काम करत नाहीत, ब्लड वेसल्सवरती परिणाम होतो, इरेक्शन क्वालिटीवरती परिणाम होतो, इजॅक्युलेशनवरती परिणाम होतो. आणि जर ज्यांना एखाद्याला दीर्घ काळापासून म्हणजे वर्षानुवर्ष जर अल्कोहोल घेण्याची सवय असेल ना तर त्यांचा टेस्टोस्टेरोन कमी होतो. इनफर्टिलिटी म्हणजे स्पर्म क्वालिटी खराब होण्याची शक्यता नाकारता येत नाही.